नोकरी बिक्री करायचंय ना ते घरकाम सांभाळून, आणि प्रमोशनच्या मागे धावलं ना की घरकामाकडे दुर्लक्षच होतं. तुला सांगतो, ज्या मुली प्रमोशन, नोकरी आणि हे सगळं करत बसतात ना, त्यांचं हळूहळू घरकामांवरनं मन उडतं आणि मग संसाराची वाट लागते. तुला 2 मिनिटं थांब असं म्हटलेलं कळत नाही का सोहम? प्रत्येक वेळी काहीतरी इश्यू क्रिएट केलाच पाहिजे का? इश्यू मी क्रिएट करतोय की तू करतेस? नाही थांबणार 2 मिनिटं. सणाच्या दिवशी पण तुला अशी कामं करत बसायची असतील ना, तर तुला नोकरी सोडून दे, आधीच सांगितलंय मी. ओ गॉड सोहम, तो ऑन नाही होते आता. टिश्यू पेपर टाकते, पाणी सोक करेल. तेव्हा मी फाईल सेव्ह नव्हती केली. काय करू? हे खूप महत्वाचं होतं, खूप महत्वाची फाईल होती माझी. थांब थांब शुभ्रा, जरा शांत हो. ते बघ, हा नॅपकिन आहे ना, ह्याने पुसूया आपण. काय रे हे सोहम, मी घेत होते ना पानं, तू तिला करू द्यायचंस ना तिचं काम. मी सांगितलं ना, मुद्दामून नाही केलं मी. मी थांबलोय म्हणून चालला हा सोहमचा तमाशा. मी नाही थांबत हवं तर. या दोघींना असा त्रास देऊ नकोस. काय रे, तोंड वर करून मला सांगतोयस ना, तू का नाही घेतलीस पानं? तू काय करत असतोस रे दिवसभर घरात? म्हणजे सणाच्या दिवशी मी घरात ऑफिसचं काम करायचं नाही, पण तू वाद उकरून काढलेला चालतो का? हे बघ शुभ्रा, बस बस झाला तमाशा. ज्यांच्यासाठी पानं घेण्यासाठी हा वाद चालला होता ना, ते गेलेत निघून. मीच मूर्ख आहे की सोहमचा डाव नाही कळला मला. सरांना इच्छा असली तरी या प्रश्नाचं उत्तर ते नाही देऊ शकणार. पण तुमच्या बबड्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे. काय रे, बरोबर बोलतेय ना मी? बबड्या आजोबा ओरडायचे पण मनस्ताप नव्हता. सगळं कसं सुखात चाललं होतं. घरासाठी कर्तव्य होती पण मनावर ताण नव्हता. ना कोणाची कटकट होती आणि ना कोणी फुकटचे सल्ले देणारं होतं. ना कोणी माझ्या आईचे कान भरणारं होतं, ना शुभ्राला फूस लावणारं. अरे हो, ते दिवस आठवले ना की मला एक गोष्ट लक्षात येते. तेव्हा ना मला कसलाच ताप नव्हता, कारण मला बाप नव्हता. करत होता. घरातनं निघून गेला तरच मी घरी येईन, नाहीतर मी परत घरी येणार नाही. सोहम, सोहम काय बोलते रे ही? हे खरं आहे का सगळं? बोल ना. हो, तो काय बोलणार आहे आता? आतापर्यंत पोपटासारखा बोलत होता, आता बोलती बंद झाली असेल तुझी, हो ना? पण तुझ्या मोबाईल मध्ये तो त्या दिवशी सरांना पाठवला होतास, तो मेसेज असेल ना अजून? दाखव ना आईंना. दिवशी सर घर सोडून गेले त्यानंतर हा मुलगा घरी आला ना, कारण याला वडील नकोच आहे, त्याला अभिजित राजे नकोच आहे. आणि दुर्दैवाने हे सरांना कळलं, त्यामुळे सर घर सोडून गेले. आजही त्याने तेच केलं. खूप आव आणला, आपल्याला असं दाखवून दिलं की तोच सरांना थांबवतोय, आग्रह करतोय, आणि मग वाद उकरून काढला. हे काही कळलं नसेल सरांना. ऑफकोर्स ते त्यांना कळलं, म्हणूनच सर पुन्हा निघून गेले. आई आणि आजही नकोय.
सोहम, तू मला हे सगळं आत्ता का सांगतोयस? तेव्हा तू काहीच बोलला नाहीस. मला वाटलं तूही खुश आहेस म्हणून मी. चुकलं माझं, खरंच खूप चुकलं. मी खरंच तुझा विचार केला नाही. आता काही बोलून उपयोगी नाही. तुला असं वाटतंय ना की यांनी या घरात परत कधीच येऊ. तू काम कर बरं, तू तुझी कामं कर. मी इथलं सगळं पटकन आवरून टाकते, लगेच फोडणी देते. अगं काय करतेस? अगं अगं माझ्या हातातली कामं तर होऊ दे. नाही, मी इथल्या कुठल्याही कामाला हात लावू देणार नाही. तुम्ही आधी जा आणि सगळं आवरून घ्या बरं. सर येतील तर घाई गडबड व्हायला नको. एक मिनिट, तुम्ही कळवलेत ना सरांना की तुम्ही आज त्यांच्या घरी राहायला चाललाय? बरी आठवण केलीस तू मला. म्हणजे मी निरोप दिलाय पण अजून देऊ नका सांगितलंय. म्हणजे आहे एक गंमत. आई, गंमत वगैरे नको, प्लीज जाऊन सरांना कळवा. हो, त्यांना खूप छान वाटेल. बरं बरं, कळवते कळवते. हे द्या, हे मी करते. जा बरं, फोन करा त्यांना. अगं कळवा. सर, कॅसेटच्या मागे बघा ना. काय ग मॅडी? सर, ब्लूटूथ असेल ना, तुमचा मोबाईल कनेक्ट करता येईल त्याला. मॅडी ही जुनी ऑडिओ कॅसेट आहे, याला ब्लूटूथ नसतं. ही कॅसेट प्लेअर मध्ये ऐकावी लागते. विश्वास काही करून आपल्याला कॅसेट प्लेअर शोधायला लागणार, कारण ही आसावरीने पाठवलेली कॅसेट आहे. म्हणजे याच्यात काहीतरी महत्वाचा मेसेज आहे आणि तो मला आत्ताच्या आत्ता ऐकायचा आहे. सर, मला वाटतं की आपल्याकडे कॅसेट प्लेअर आहे. आय मीन होता आहे, ज्यावर मी संध्याकाळी रोज अभिज किचन मध्ये गाणी ऐकायचो. तो कुठे आहे तो शोधा. येस 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 येस. येस मॅम, बोला ना. कुठे आहात तुम्ही? ऐकतोय आम्ही तुम्हाला. कुठे आहात? मॅडी, अगं आसावरीचा आवाज या कॅसेट प्लेअर मधून येतोय. हो. सॉरी सर, मला वाटलं मॅम हाईड अँड सीक खेळतायत. सर लावा ना, आम्हाला पण ऐकायचंय मॅम काय बोलतात ते. नाही 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 नाही, आसावरीने मेसेज फक्त माझ्यासाठी पाठवलाय आणि तो फक्त मी ऐकणार आहे. मी आलोच. हो सर, आम्हाला पण ऐकायचंय. येस येस येस. विश्वास विश्वास, सर आणि मॅडम त्यांच्या घरी राहायला जाणार आहेत. आज तुमचं काम आटपलं ना की मला न्यायला या. मी 9 वाजेपर्यंत तयार आहे. चालेल ना? अगं चालेल काय, धावेल पळेल उडेल. आसावरी मी येतोय. विश्वास माडी, तुम्ही आणि मॅम तुमच्या घरी राहायला चाललात. तुम्ही सगळं ऐकत होतात. सॉरी सर. सर, होम स्वीट होम. मी आणि आसावरी आमच्या घरी राहायला जाणार. दुखवतोस तू. बोल ना सोहम. त्या अभिजित साठी तू मला दोष देतेस? कशी वागतेस तू आई? बोल ना. आई, मी प्रॉमिस करतो, शुभ्राची मी तुझ्याहून जास्त काळजी घेईन आणि तिला आनंदात ठेवेन. असंच कर. काय रे, ते हातात काय रे तुझ्या? नाही, काही नाही. आई, नाही मिळत. मी एक काम करते, आपल्या घरी ना एक्स्ट्राची हातपुसणी पायपुसणी आहे, ती देऊन ठेवते. म्हणजे जरा स्वच्छ वाटेल तुम्हाला वापरताना. अगं थांब थांब शुभ्रा. अगं मला अख्खा संसार देतेस की काय तू? आता इतके दिवस मी ऑफिस मधनं घरी आल्यावर मला आयता चहा देत होतात. माझ्यासमोर छान वाढलेलं ताट मिळायचं मला जेवायला. तेव्हा मी कधी काही प्रश्न विचारले का तुम्हाला? मग आता तुम्ही पण मला प्रश्न नका विचारू. बरं बाई, तुला हवं ते सगळं दे. झालं? बरं, किचन मध्ये अजून काही राहायचंय का जरा चेक करते. तोपर्यंत तुम्ही आता जा, पटकन आवरून घ्या. सर कधी येतील. हो हो, मी बॅग भरतच होते अगं.
आई शुभ्रा, आई माळा हा गजरा खूप छान दिसेल आणि या फुलांसारख्याच कायम दरवळत राहा. आई तुमचा तो आवडता मसाल्याचा डबा देऊ मी तुम्हाला? अगं नको नको, स्वतःच्या संसारासाठी काहीतरी राखून ठेव. हे आले बघ. अगं 9ला म्हटलं होतं, अर्धा तास आधीच आले. तुम्ही बसा, मी बघते. असावरी सुलभा काकू. काकू अगदी वेळेत आलेल्या आहात. आज कुणीतरी आपल्या सासरी निघालंय. माहितीये मला, म्हणूनच तर लाडक्या लेकीची ओटी भरायला आले. सासरी चाललीये ना. असावरी, सुखाचा संसार कर. आयुष्यात कधीही काहीही कमी पडता कामा नये तुला. हो, आणि अभिजित राजांना अगदी आनंदात ठेवा. आणि अभिजित राजे नवरोबासारखे वागायला लागले ना. दिवसातून 10 वेळा चहा मागायला लागले. माहेरी जायला निघालीस की कशाला जायला पाहिजे, केव्हा परत येणार आहे, असले प्रश्न विचारायला लागले ना. समज संसार सुखाचा चाललाय. काकू नमस्कार करते. हा सौभाग्य. शुभ्रा, हा तुला करंडा कुंकवाचा. किती छान दिसतेस. माझ्या सवाष्णीला कुणाची नजर नको हा लागायला. काय घ्या, सॉरी, अभिजित राजे किती वाजेपर्यंत येणार आहेत? 9 वाजता म्हणाले होते, अजून कसे आले नाहीत? ते शुभ्रा जरा फोन लावून बघतेस का त्यांना? हो हो बघते. बघितलंस का शुभ्रा, एका माणसाला आता अजिबात धीर धरवत नाही. काय काकू, तुम्हीच विचारलं होतं ना. येणारच होतो बघ. असावरी वाट बघत असेल ना. बरं आता आला तर जरा गुलाबजाम पेस्ट्री कशी झाली ते बघ. मस्त आहे ना. स्पेशली आसावरीसाठी बनवली. खुश होईल बघ ती. जरा थांब, मी पेस्ट्रीज पॅक करायला सांगितलेत. माझं सामान सगळं पॅक झालंय. लगेच निघूयाच आपण. सर ऍक्च्युली मी तुम्हाला काहीतरी विचारायला आलोय. विचार ना. लंडनचं तिकीट कितीला पडतो? लंडन का? सांगा तर. काय मी इतक्यात काय बघितलं नाही, पण 50-60 हजार तरी नक्कीच असणार. काय बघताय काय? करा ना बुक. तुम्ही चालला आहात लंडनला. तुझ्या डोक्यात या विचित्र आयडिया कशा येतात ना, तेच मला कधी कधी कळत नाही. कारण मस्करी करतोयस का माझी? मस्करी नाही करत आहे, सिरियसली बोलतोय मी. जा ना मस्त लंडनला, सेटल व्हा तिकडे. आणि हो, तिकीट काढताना ना 1 वे तिकीट काढा, 2 वे काढू नका चुकून. बरं, तुमच्यासाठी ना तिकीटसाठी पैसे घेऊन आलोय. हे पैसे इथे ठेवतो. जर का तुम्ही तुमचा निर्णय आईला कळवलाच नाही तर, तुम्ही तिला न सांगता निघून गेलात तर ती फार फार तर रडेल, तिला वाईट वाटेल, पडेल आणि मग सावरेल. म्हणजे मी सावरीन तिला. तो मला वाटतं ना तुझं सारासार विचार करणंच बंद झालंय, म्हणून तू असं वाटेल ते बोलतोस. एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. जोपर्यंत तुझा हा हट्टीपणा, विक्षिप्तपणा याचा मला त्रास होत होता तोपर्यंत ठीक होता. जराही त्रास आमच्या नात्याला झाला ना, मी सहन करणार नाही. शुभ्रा तर तुम्हाला वडिलांसारखं मानते. अँड आय एम शुअर तुम्ही पण शुभ्राला तुमच्या सख्या मुलीसारखं मानता. तिची काळजी वाटते ना तुम्हाला. मग ऐका, जर का तुम्ही आईला सोडून कायमचं परदेशात नाही गेलात तर मी शुभ्राला डिवोर्स देईन.
जर का तुम्ही तुमच्या नात्याला त्रास करून नाही घेतलात तर आमच्या नात्याला त्रास होईल. हे बघ सोहम, तू मी तिला कायमचं सोडून देईन आणि चूक तुमची असेल. ठीक आहे, तिकीट काढा. नाही काढणार. यावेळी तुझ्या मनासारखं होणार नाही. काय करायचं ते कर तू. जा घरी जा आणि सांग आईला तयार राहा म्हणा, मी तिला न्यायला येतोय. आम्ही आमच्या घरी राहायला जाणार आहोत. ऐकलंस तू? मी तिला न्यायला येतोय. कारण आता आई या घरातनं गेल्यावर आपल्या दोघांनाच राहायचंय ग इथे. मी आईला प्रॉमिस केलंय, मी तुला आनंदात ठेवेन, खूप खुश ठेवेन तुला. आय नो मी खूप चुकीचा वागलोय, तुला खूप त्रास दिलाय, पण आता सुधारायचंय का मला शुभ्रा? शहाण्यासारखं वागायचंय. मला माहितीये तुझा विश्वास नाही बसणार, पण इट्स ओके. तू तुझा वेळ घे. शुभ्रा, नाही आई, राहू दे. बघ तुला वाटलं तर माळ. शुभ्रा, सोहमने आणला माझ्यासाठी. तुम्ही पण आईंसाठी गजरा आणला असेल ना? आता बिनधास्त आईना घेऊन जा आणि माझी आणि सोहमची अजिबात काळजी करू नका. हो ना, आता कसं सगळं एकदम छान होणार आहे. आम्हाला दोघांना फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. चल ना, आशीर्वाद घेऊया. काय तुम्ही, मी कॉफी करू का पटकन तुमच्यासाठी? आई, तुम्ही आणि सर छान गप्पा मारा, मी करते सगळ्यांसाठी कॉफी. अगं आज इतका आनंदाचा दिवस आहे, कॉफी कुठे? काहीतरी गोड होऊन जाऊ दे ना. करूया ना छान काहीतरी. तू येतोस मदतीला? आलोच. मी जरा सरांशी बोलतो आणि येतो. काय? मी सांगतो ना तुला, तू चालू तर कर. बर. अहो अगं मी एक गोष्ट आठवली मला. मी आले हा पटकन. कसं विसरले मी. हो, मग मला आठवतंय ना, तुम्ही जर का आईला नाही सोडलं तर मी शुभ्राला डिवोर्स देणार. मग चला आता लवकर बोला आणि निघा. माझ्या सगळं लक्षात आहे सोहम. मी आईशी बोलणार आहे आताच. मला अजून थोडा वेळ दे. मी तिकीट काढली आहेत, तू जाईन, नक्की जाईन. लवकर चला. अर्थात कुठलेही वडील आपल्या मुलीसाठी हेच करतील. आई वडील असतातच ना त्याग करायला. वेळ पडली तर ते स्वतः उपाशी राहतात, पण मुलांना खाऊ घालतात, त्यांना मोठं करतात. पण मग एक वेळ येते जेव्हा आई वडिलांची जबाबदारी त्यांच्या मुलांनी घ्यायची असते, त्यांना सुखात ठेवायचं असतं. माझ्या सुखासाठी तुमचं आयुष्य पणाला नका लावू सर. हे तुमच्या लग्नाची गाठ मी बांधली आहे. काय गोंधळ चाललाय. गणपती झाले, नवरात्री झाली, आता कुठला सण आलाय मध्येच.
विचित्राचे काय करतोय इथे? आई सांग त्याला शुभ्रा, सांग माझ्या नवऱ्याच्या विरोधात एक अपशब्द जरी यांनी उच्चारला ना तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नसेल. आणि कोणाबद्दल बोलतोस रे हे सगळं तू? यांच्याबद्दल? अरे हे नसते ना तर पैशाचे जे घोळ घातलेस त्याच्यासाठी आज तुरुंगात कितपत पडला असतास तू. कोणी काढलं तुला बाहेर तुरुंगातनं? सांग ना. यांनी काढलं ना? आणि यांना तू नालायक बोलतोय. अरे वेळोवेळी तुझ्या व्यवसायासाठी यांनी तुला पाहिजे तेवढे पैसे दिले. त्यात एक पैसा तरी कधी परत केलास का रे सोबत? सांग ना, केलास? मानलंस? आणि तू यांना नात्याला लागलेली कीड म्हणतोयस. सगळं कळलंय मला सोहम. माझं लग्न व्हावं, मी सुखी व्हावं हे तुला कधी वाटलंच नव्हतं. आणि म्हणून आज माझ्या नकळत यांना तू कायमचं लंडनला पाठवायला निघाला होतास. माझ्या आईपणाची अजून किती परीक्षा बघणार आहेस सोहम तू? अरे तुला कळतंय तरी का तू किती चुकलायस? तू काय केलंयस? कळतंय का तुला? तू खूप चुकलायस सोहम, तू खूप चुकलायस. हो आई. आधीच किचन मध्ये जाऊन त्यांना काय बोलला होतास तू? माझ्या आईला सोडून द्या नाही तर मी शुभ्राला डिवोर्स देईन. तेव्हा नव्हतं तुला जाणवलं की शुभ्रा तुझी बायको आहे आणि तुझं तिच्यावर प्रेम आहे? आई काय करते? सगळं दुखतंय. आजपर्यंत कुठलंच नातं तू जपलं नाहीस सोहम. ज्यांनी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्या सगळ्यांना तू धुडकावून लावलंस. आता जोपर्यंत तुला तुझ्या चुकांची जाणीव होत नाही आई, जोपर्यंत तू पूर्णपणे सुधारत नाहीस तोपर्यंत या घराचे दरवाजे असले खेळ खेळत होता तो घरातल्या घरात. आणि कोणाबरोबर? त्याच्या जीवाभावाच्या माणसांबरोबर. इतका मोठा झाला का तो? इतकी अक्कल आली त्याला? एवढासा होता माझ्या, असा हातात भावायचा. किती स्वप्न पाहिली होती मी त्याच्यासाठी. माझा बबड्या असं करेल, माझा बबड्या एक चांगला माणूस बनेल. पण माझा बबड्या इतका वाईट वागेल की एक दिवस मी त्याला घरातनं बाहेर काढून टाकेन हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. हे बघ हे बघ हे बघ सॉरी, हा निर्णय तू माझ्यासाठी घेतला असेल तर तसं करू नकोस. तो मला जे काय बोललाय ना काहीच दोष नाही. सोहम कायम चुकीचा वागत राहिला आणि मी आई म्हणून कायम त्याच्या चुका पोटात घालत राहिले. तरी तो चुकतच राहिला, चुकीचं वागत राहिला तुमच्या बरोबर, शुभ्रा बरोबर. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय. आता नाही, बस. सोहमला त्याच्या चुकीची शिक्षा मिळणार आणि ती मी देणार. आई ऐकते ना? आई, आई, शुभ्रा यार मी काय करू? असं कुठे जाऊ? शुभ्रा कोणी नाहीये का माझं? ते कळतंय ना? मग आता तरी सुधार की. आपल्या माणसांची आणि नात्याची कदर करावी सोहम. काय वागतोयस तू? अरे आईंचं आणि सरांचं नातं तुला नको होतं हे तर कळलंच आहे. पण आता तू आपल्याही नात्यावर आलास. काय चालवलंयस सोहम? कधी शिकणार आहेस तू की आपल्या माणसांच्या आनंदातच आपला आनंद असतो? हो हो बरोबर आहे तुझं. मी शिकेन शुभ्रा. हा मला आता आत घेणं. आईला समजाव ना तू प्लीज. मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होणार आहे. वेळेला सांगितलं ना, कधीही काही हवं असलं ना तर हक्काने माझ्याकडे ये. मी अगदी तुझ्या आजी सारख्या आहात ना? काय रे, आसावरी नाहीये का घरात? आणि शुभ्रा कुठे गेलीये? नाही आहेत ना. लाईट गेलीये? नाही लाईट सुद्धा आहेत. मग तू असं बाहेर का बसला होतास? आता काय बोलू काकू, आई पण बघा ना किती बदलली आहे. ते मला घराबाहेर काढलंय, मला घरात घ्यायला पण तयार नाहीये ती. थांबा मी ठेवतो. नको थांब, दे माझ्याकडे.
सेल्फिश कुठल्या. भूक लागली इथे. अरे यार 20 रुपये. काय करू. यार बॅटरी लो आहे. गेम सुद्धा खेळता नाही येणार. चटई घालतो. अहो नको, खरंच नको. मी काही ऐकणार नाहीये तुझं. ओके उठ. अहो मी करते ना. ठीक आहे. घे. चावा चावा मलाच चावा. डासांसकट सगळं जग माझ्याच मागे लागलंय हात धुवून. डासांचं क्रीम पण नाही देता आलं हिला. आई ग. अरे रामलाल, असा कसा विसरला हा एक थेंब पाणी नाहीये घरात. रामलाल नेहमी तो सुरू करतो. अरे रामलाल, तुमने पानी काय को नहीं शुरू किया? हाँ ना. अरे दोन्ही ड्युटीसाठी एकच वॉचमन आहे आपल्याकडे. कळत कसं नाही तुला? हो का? मला माहित नव्हतं. वा, माहित नव्हतं तर एवढा शहाणपणा कोणी करायला सांगितलं तुला? हा. अरे माझी गाडी पण धुवायचा तो. अरे सोहम, रामलाल पाण्याची टाकी भरायचा, पाणी सोडायचं, तेव्हा पाणी मिळायचं. आता काय करणार आम्ही? आता बघ तू सांग बरं, आम्ही काय करायचं? घरची आमची कामं पडली सगळी. सगळं पाणी पडलं. मग चहा सुद्धा प्यायला मिळालेला नाहीये. आम्हाला पाणी भरून हवंय. पाण्याशिवाय काही होणं शक्य नाही दिवसभरात. एक काम नाही यार. सगळी सोमने वाट लावून टाकली. एक मिनिट काहीही वाट लागली नाहीये. तुम्ही काळजी करू नका.
अहो काय प्रकार आहे हा सगळा? मी सकाळी दरवाजा उघडून बघितलं, सोहम नव्हता. मला वाटलं तो निखिलकडे गेला असेल. या बिल्डिंगच्या वॉचमनची नोकरी पकडली त्यांनी. बरं आहे. आय मीन मेहनत करायची तयारी आहे त्याची. करू दे, मेहनत करू दे. कोणी त्याला प्लीज काही बोलू नका. थांब. शुभ्रा त्याला सांग, पाणी पडलंय ते पुसून जा. आई राहू द्या ना, मी घेते पुसून. नाही शुभ्रा, ज्याची कामं त्यांनी केली पाहिजे. जा, त्याला फडका आणून दे. आणि दीर्घ श्वास घे. आणि श्वास घेताना मनातल्या मनात आकडे मोजायचे. डोळे बंद. अगं बाई, कोण आहे? हो, आले आले. आसावरी लवकर चल, नाही तर सोसायटीतील लोक सोहमला मारतील. काय झालं? सोहम कुठे आहे पण? खाली आहे. सोसायटीतली लोक त्याच्यावर खूप चिडले आहेत. लवकर चला, लवकर चला. मी काही नाही केलं आई, खरंच काही नाही केलं मी. आसावरी, तुझा मुलगा आहे ना म्हणून याला सोडलंय. ह्याच्या जागी जर दुसरा कोणी असला असता ना तर सोसायटीच्या बाहेर हाकलून दिलं असतं. नाही, मी काय म्हणतो, आपण त्याची बाजू ऐकून घेऊया ना. अहो, बाजू बिजू काय ऐकताय? काय नको. ए, तू कुठे चालला? तू थांब इथे. आई आई मी खरंच काही नाही केलंय. हे खोटा आळ घालतायत माझ्यावर. वाटेल ते बोलू नको. माझे पैसे द्या आणि विषय संपव. अहो, कुठून देऊ पैसे? मी सांगितलं ना ते डिलिव्हरी बॉयला दिले म्हणून. आता त्याने तुम्हाला पार्सल दिलं नाही, यात माझी काय चूक आहे? आई त्यांना सांग ना, तुझा सोहम पैसे खाणार नाही म्हणून. मी याला घरातनं बाहेर काढून टाकलंय. त्यामुळे तो ह्या सोसायटीचा रहिवाशीही नाहीये. तुम्हाला जे हवं ते त्याच्या बरोबर करा. नेहमीच्या वॉचमनने तुमचे पैसे घेतले असते तर तुम्ही काय केलं असतं? तेच ह्याच्या बरोबरही करा. आई आई अगं तू ऐक तरी. तू कुठे चालला आई आई करत? माझे पैसे दे. अहो नाही ऐका एक मिनिट. तुला नाही मारू. माझं मी बघीन. नाही, तुझं तुलाच बघावं लागणार आहे. पण तुला आज जर बाहेरच्या जगात सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर तुला बदलावंच लागेल. पर्याय नाहीये तुझ्याकडे. मला नाही, मला जे असं वागवतायत ना त्यांना बदलावं लागणार आहे. आणि माझे हे दिवस कायम नाही राहणार आहेत, हेही बदलतील. आणि हो, मला घरातून काढल्याचा मला फरक पडत नाही, पण आईला त्याचा लवकरच पश्चाताप होणार आहे.